हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कशा आहात तुम्ही सगळेजण? बऱ्याच दिवसानंतरनं व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते आहे. त्याचं कारण ना मी तुम्हाला पुढे सांगतेच. एकदम व्हिडिओचा शेवटी तुम्हाला याचं कारण समजेल की इतके दिवस आपले व्हिडिओज का नाही आले आणि आता अचानक मी तुमच्यासोबत व्हिडिओ का शेअर करते आहे हे सुद्धा तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी कळेल. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. आणि इकडे माझ्या दिवसाची सुरुवात झालेली आहे. खरं तर आता असं होतं आहे, थोडंसं लेटच उठते आहे. माझी झोप पूर्ण होत नाही आहे. त्यामुळे मग मला थोडंसं उशिराच उठायची सवय लागली आहे. मला असं होतं आहे, रात्री खूप वेळा जाग येते ना, त्यामुळे मग मला असं वाटतं की सकाळी अजिबात उठू नये, फक्त झोपून राहावं, माझे डोळेच उघडत नाही. त्यामुळे थोडंसं लेटच उठते आहे. आणि आत्ता इकडे मी चहा बनवत होते. खरं तर रोज चहा नाही घेत, पण आता इच्छा झाली होती आणि ती पण गुळाची चहा बनवण्याची इच्छा झाली होती. पिण्याची सुद्धा इच्छा झाली होती. मग म्हटलं चला गुळाची चहा बनवूयात. बरेच दिवस झाले गुळाची चहा मी बनवलीच नव्हती, कारण नेहमी ना गुळाची चहा बनवायला गेलं की ती गुळाची चहा जी ना ती फुटून जाते आणि कधीच असं होत नाही की ती परफेक्ट बनते. कधीतरी एखाद्या वेळेला बनते. पण म्हटलं चला आज इच्छा झालीच आहे तर आपण ना मस्त असं ट्राय करूयात. आणि आता भीतच ना मी ही चहा बनवते आहे. अगोदर दूध गरम करून घेतलं. म्हटलं थंड जे दूध आहे ते नको यूज करायला, त्याने जास्त चहा फुटून जाईल. त्यामुळे अगोदर दूध गरम करून घेतलं आणि मी 2 कप इकडे चहा बनवत होते. त्यानंतरनं मग आपलं नॉर्मल जे पाणी, चहा पावडर वगैरे टाकून घेतली, त्यामुळे गूळ टाकून घेतला. आणि गूळ फोडण्याचा ना मला खूप जास्त कंटाळा येतो. पण काय आता आपण अगोदरच गूळ फोडून नाही ठेवू शकत खूप जास्त, कारण त्याला पाणी सुटतं. त्यामुळे मग जसं लागेल तसं थोडं गूळ मी फोडून घेत असते. इकडे पूर्ण छान चहा उकळून घेतला काळा आणि कपामध्ये ओतत होते. त्याच्यात थोडंसं दूध होतं. तुम्ही बघू शकत होता की मी किती भीत ह्या सगळ्या गोष्टी करते, कारण मला वाटलं की हे जर फुटलं ना तर उगाच दूध वाया नको जायला. त्यामुळे कपात एकदम थोडंसं दूध ठेवलं आणि आता मला म्हणजे कॉन्फिडन्स आला की चला फुटत नाही आहे चहा. तेव्हा मी कुठे पूर्ण दूध कपामध्ये ओतलं आणि 2 कप जी चहा मी बनवली होती ना ती पूर्णपणे परफेक्ट बनली होती. हे बघून खरं तर आनंद झाला होता, कारण गुळाची चहा मला खूप जास्त आवडते साखरेपेक्षा. मी बाहेर जर कधी चहा घेतला ना तर मग असं होतं की जिथे मला गुळाची चहा दिसते तिथे मी गुळाची चहा ट्राय करते. मला खूप जास्त आवडते. आणि आत्ता इथे ती बनल्यामुळे ना मला एक आनंद झाला होता की चला परफेक्ट तर बनली आहे, आता आपण छान एन्जॉय करू शकतो. आणि दूध गरम केल्यामुळे ती थंड पण नाही झाली. तर अशा प्रकारे आजचा चहाचा जो अटेम्प्ट होता तो माझा सक्सेसफुल झाला आहे फायनली. तर चला हा मी चहा एन्जॉय करते. आणि त्यानंतर ना मग झालं असं की मी मध्ये काही शूट केलं नाही आणि आज मी स्वयंपाक नव्हते बनवणार, कारण माझ्या मम्मीने माझ्यासाठी मस्त अशी माझी फेवरेट भाजी पाठवली होती. खरं तर पप्पा जालन्याला येणार होते आणि पप्पांचं ऑफिसला काम असतं, तर अधूनमधून येत असतात ते ऑफिसला आठवड्यातून 1-2 वेळा. सो आजही येणार होते. मग मम्मीने सकाळीच पप्पांकडे ना बनवून ही भाजी पाठवली. तर ही भाजी आहे पुडाच्या वड्याची, जिचं की मी खाली सांडून उद्घाटनसुद्धा केलं आहे, तुम्ही बघू शकता. आणि मस्त मी पप्पा इकडे जेवायला बसलो. मम्मीने भाकरी दिली होती पप्पांच्या टिफिनमध्ये आणि मी चपात्या करून घेतल्या होत्या. म्हटलं चपात्या मी करते, पण पप्पांसोबत तिने भाजी पाठवली होती. आणि ही भाजी मला इतकी जास्त आवडती ना की मी 3 टाईमसुद्धा खाऊ शकते. आणि तुम्हाला मी एक्सप्लेन नाही करू शकत ही भाजी किती छान लागते. म्हणजे लहानपणापासून माझी फेवरेट आहे आणि हिला पुडाच्या वड्या असं म्हणतात. ह्याची रेसिपी मला पण माहिती नाही आणि मला ही भाजी अजूनही बनवता येत नाही, कारण मी कधी ट्रायसुद्धा केली नाही आहे. मी कधी पण माहेरी गेले ना की मम्मी माझ्यासाठी ही भाजी बनवत असते. आणि इकडे विजय पण साईडला बसलेला होता, पण तो काही जेवण करत नव्हता. इकडे आमचं मस्त जेवण चालू होतं, छान गप्पा मारत. आणि जेवण झाल्याच्या नंतर ना सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे जो मी आत्ता तुमच्यासोबत शेअर करते आहे. तुम्हाला तर माहितीच आहे, मागच्या महिन्यामध्येच आम्ही नवीन वॉशिंग मशीन घेतलेली आणि तिला आतमध्ये ठेवायला जागा नव्हती. त्यामुळे आम्ही हिला पार्किंगमध्ये ठेवलेलं. आणि आता असा प्रॉब्लेम झाला की 2 दिवस झाले ना जो आपला आउटलेट पाईप असतो ना तिथून पाणीच येत नव्हतं. आम्हाला कळतच नव्हतं ॲक्च्युली झालं काय. आणि मग आम्ही रिक्वेस्ट टाकली. त्यानंतर टेक्निशियन आला आणि त्याने आम्हाला सांगितलं की उंदराने ह्याचं वायर तोडलं. इकडे बघू शकता उंदराने किती जास्त घाण केली आहे. जे कुंडामध्ये झाडं होते ना ते सुद्धा त्याने त्या मशीनमध्ये नेऊन टाकलेले. आणि नंतर मग रिपेअर केली मशीन आणि आम्ही उंदरामुळे मग पुन्हा आतमध्ये ठेवली. तर आतमध्ये बाथरूममध्ये ठेवली आहे आणि बाथरूममध्ये आता खूप कमी जागा उरती आहे आम्हाला. पण ठीक आहे, आम्ही थोडंसं ॲडजस्ट करतो आहे आता, कारण मशीनला खूप जास्त प्रॉब्लेम येत होता बाहेर. मी फ्री झाली आहे पूर्ण दिवसभरामध्ये. सकाळपासून माझं काही ना काहीतरी काम चालूच आहे आणि आत्ता जराशी फ्री झाले. म्हटलं थोड्या वेळ पडावं, पण मला परत आठवलं की मला जायचं आहे बाजारामध्ये. आज आहे संडे आणि आई असल्यावरती त्याच जातात बाजारात, मी काही जात नसते.
आणि कधीतरी मन झालं माझं तेव्हा मी त्यांच्यासोबत जाते आणि फक्त इकडून तिकडे फिरते, त्यात सगळं भाजीपाला वगैरे घेतात. पण आज तर त्या इथे नाही आहेत, त्यामुळे मला जाणं आता खूप गरजेचं आहे. आणि इकडे असं आहे की संडेला बाजार भरतो, संडेच्या दिवशीच जायचं, सगळ्या गोष्टी घेऊन यायच्या आठवड्याभराला जेवढ्या लागणार आहेत तेवढ्या. आणि असं अधूनमधून कुठून घ्यायचं झालं ना तर थोडंसं महाग देतात, त्यामुळे बाजारामध्ये जरा स्वस्त मिळतं, त्यामुळे एकदाच आठवडी बाजार घेऊन यायचा. तर आता मला जायचं आहे, मी पायी तर काही जाणार नाही, ते जवळच आहे, पण तरी विजय आणि आम्ही दोघेजणं जाऊ. जेवढं होईल तेवढं मी घेऊन येईल आठवड्याभराचं, जास्त काय आणायचं नाही आहे, कारण आई नाही आता त्या कधी येतील माहिती नाही, आणि दोघांना इतकं काही लागत नाही जेवणासाठी, त्यामुळे मग थोडं थोडं घेऊन येईल. बाकी मला आंबे आणायचे आहेत, आंबे मला खूप जास्त आवडतात. तर बघूत आता काय मिळतंय काय नाही, कसं मिळतंय, तर तुमच्यासोबत शेअर करतेच. सगळ्यात अगोदर तर मी फ्रेश होते, कारण माझा अवतार खूप जास्त बिघडलेला आहे. मी आधी फ्रेश होते, आवरते, आणि मग नंतर आता हा जो ड्रेस आहे त्याच्यावरती जाईल, चेंज वगैरे काही करणार नाही. ऊन तर खूप पडतंय, अजिबात बाहेर जावं असं वाटत नाही, पण ऊन एकदम लगेच 6:30 पावणे 7पर्यंत कधी कधी ऊन असतं, आणि कधी कधी तर 5लाच आभाळ येऊन जातं, असं होतंय. पण आता ठीक आहे, फ्रेश होते, आवरते, आणि मग जाते. तर बघू, तुमच्यासोबत शेअर करते सगळ्या गोष्टी. तर 6 वाजले आणि आता आम्ही दोघं निघालोय. अशी मोठी पिशवी घेतली आहे मी, मला भाज्या कमी आणायच्या पण तरी मोठी पिशवी घेतली आहे. बघा, पायी जायला किती लांब होईल, ते जायचं असेल तर जाऊ पायी, कसं जायचंय आ. तर चला आता आम्ही जातो, आणि बाजारामध्ये काय काय होतं ते तुमच्यासोबत शेअर करते. 10 मिनिट झाले येऊन, खूप गरम झालं होतं, जरा मस्त थंड पाणी पिले, बसले, आणि आता मी जे काही घेऊन आले ना तर ते काढून घेते आणि फ्रीजमध्ये ठेवते. तर झालं असं, मी तुम्हाला बोलले होते बाजारात गेल्याच्या नंतर ना मी तुम्हाला दाखवेल की तिथं काय काय होतंय, किंवा मी कशा गोष्टी घेते भाजी वगैरे. पण इतकी जास्त गर्दी असते ना, एवढं म्हणजे खूप गर्दी असते तिथे, आणि चालायला सुद्धा जागा कमी पडते, त्यामुळे मग मी मोबाईल जे पर्समध्ये ठेवून दिला, आणि अगदी 10 मिनिटाच्या आत सगळ्या गोष्टी घेऊन निघाले तिथून. जास्त काही वेळ मी थांबले नाही आहे, त्यामुळे मला शूट करायचं पण लक्षात नाही राहिलं, आणि मी केलं पण नाही आहे. तर चला आता मी इकडे पिशवी ठेवली आहे, ते काढत बसते. स्वयंपाकाला सुद्धा लागायचं आहे, 6:45 वाजले, आणि मला खूप जास्त भूक लागली आहे. तर मी बघते आता स्वयंपाक काय करायचं काय नाही, मला ते पण सुचत नाही आहे. बघते मी आता जे जे आणलं आहे त्याच्यातून काहीतरी एखादी गोष्ट करते. तर आधी हे काढून घेते. तर आत्ता इकडे बघू शकता, ह्याच्यामध्ये मी आंबे आणलेत 2 किलो. मला रस आवडतो, किंवा मग कापून खाण्यासाठी. त्यानंतरनं मी इकडे आणला आहे चुका, जो की एकदम फ्रेश मला मिळाला आहे, आंबट चुका. इकडे आणलेत जांभळं, जे की खूप जास्त महाग मिळाले. त्यानंतर शेवगा, गवारीची शेंग, मला ही मिठातली करून खायची आहे. टोमॅटो, अजून कोथिंबीर खाली, फ्लावर, आणखी काहीतरी आणलं आहे. मेथी पण आणली आहे, पण ती खाली दबल्या गेली आहे. आता मी हे सगळं काढून घेते, आणि मग ठरवते की मला आत्ताच्याला भाजी काय बनवायची आहे. तर आत्ता मी तुम्हाला बोलले होते भाज्यांचं, तर मी भाज्या थोड्याशा निवडून ठेवल्या, आणि बाकी तशाच फ्रीजमध्ये ठेवल्या. म्हटलं आता बाकी उद्याच निवडेल. खूप जास्त कंटाळा आला, जेवण वगैरे झालं, स्वयंपाक झाला, सगळ्या गोष्टी झाल्या. आणि आता आपला जो व्हिडिओ आहे ना तो खरंच खूप छोटा झालेला आहे रेग्युलरपेक्षा, मला माहिती आहे, कारण मी जास्त काही शूट केलंच नाही आज दिवसभरामध्ये. जेवढं काही शूट केलं आहे तेवढं केलं आहे. आणि आणखी एक गोष्ट, मला ना DM येतात ते इन्स्टाला, त्यानंतर कमेंट पण येतात ते की तुझी डिलिव्हरी झाली आहे का, व्लॉग्स काय येत नाही आहे. जवळजवळ 10 ते 11 दिवस झाले आपले व्लॉग्स आलेलेच नाही आहे. ना मिनी व्लॉग मी तुमच्यासोबत शेअर केले, ना लॉंग व्लॉग. यूट्यूब, इन्स्टा दोन्हीकडे सुद्धा मी ॲक्टिव्ह नाही आहे, आणि त्यामुळेच बहुतेक तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडलेला असावा की डिलिव्हरी झाली आहे का तुझी, की काही आहे वगैरे सगळ्या गोष्टी. तर माझी डिलिव्हरी अजून झालेली नाही आहे, डिलिव्हरीला टाईम आहे. 7 तारीख दिलेली मला. ऑलरेडी मी तुमच्यासोबत एका व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे की मला 7 तारीख दिली आहे जुलैची डिलिव्हरीसाठी. तर अजून तरी डिलिव्हरी झालेली नाही आहे, आणि जेव्हा होईल तेव्हा तुम्हाला माहिती पडेलच. ऑफकोर्स मी पोस्ट करेलच डिलिव्हरी झाल्यावरच्या नंतरनं, म्हणजे तुम्हाला पण अपडेट मिळेल. आणि अजून तरी डिलिव्हरी झालेली नाही आहे.
तर ह्या सगळ्या गोष्टी मला तुमच्यासोबत शेअर करायच्या होत्या. बरेच दिवस झाले व्लॉग आपला काही म्हणजे मी शूट केलाच नव्हता. म्हटलं चला आज जेवढं होईल तेवढं शूट करते आणि तुमच्यासोबत शेअर करते, म्हणजे तुम्हालाही समजेल की डिलिव्हरी झालेली नाही आहे आणि अजून तरी बाकी व्लॉग येत नाही आहे. ह्याचं कारण एकच आहे की मला खूप जास्त कंटाळा येतो आहे. आता इच्छा होत नाही आहे माझी काही शूट करण्याची वगैरे, त्यामुळे मग मी व्लॉग शूट करत नाही आहे. पण ठीक आहे, अजून 2-3 व्हिडिओज शूट करेल डिलिव्हरीच्या अगोदर आणि ते तुमच्यासोबत शेअर करेल. बाकी मग डिलिव्हरी झाल्याच्या नंतरनं जे आहे ते तुमच्यासोबत शेअर करेल. तर चला, हा आपला छोटासा व्लॉग होता जो मी इथे सेंड करते. व्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये कळवा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू आपण अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. बाय.